आज आपण झटपट अशी एक रेसिपी बघतोय, भेंडी मसाला। अगदी कमी साहित्यात हे तयार होणारी भाजी आहे। तर चला तर आपण त्याच्यासाठी साहित्य बघूया। इथे आपण पाव किलो भेंडी घेतली आहे। ती आपण स्वच्छ धुवून त्याला अशा प्रकारे कट करून घेतली आहे। इथे आपण दोन साधारणतः मोठे टोमॅटो म्हणजे 200 ग्रॅम टोमॅटो आपण रफली चॉप करून घेतलेत। इथे पण आपण 2 कांदे रफली चॉप करून घेतलेले आहेत। हा घरगुती मालवणी मसाला आहे, अमूल बटर आणि हा किचन किंग मसाला। तर आपण सुरू करूया रेसिपीसाठी। इथे आपण आपला मालवणी मसाला, किचन किंग मसाला पाण्यामध्ये मिक्स करून त्याची पेस्ट बनवून ठेवली आहे। साधारणतः आपला घरगुती मसाला 2 चमचे आणि किचन किंग मसाला 1 चमचा असं मिक्स करून त्याच्यामध्ये अशी पेस्ट बनवून घेतली आहे। आपण कढईमध्ये आता इथे तेल गरम करत ठेवलंय। साधारणतः 1 चमचाभर तेल गरम केलंय। ह्याच्यामध्ये आपण जो रफली चॉप करून घेतलाय कांदा तो फ्राय करून घेणार आहोत। सोबतच आपण टोमॅटो सुद्धा टाकणार आहोत। हे दोन्ही आपण चांगले फ्राय करून घेणार आहोत। इथे आपण कांदा आणि टोमॅटो छानपैकी फ्राय करून घेतलेत। आता आपण ह्याची एक पेस्ट बनवून घेऊया। त्याच कढईमध्ये आपण आता थोडंसं तेल ॲड केलंय आणि आपण जे आपण भेंडी कट करून घेतली होती ती फ्राय करून घेणार आहोत त्याच्यामध्ये। आपली भेंडी फ्राय करून झालेली आहेत। आता आपण यांना साईडला काढून घेऊया। इथे आपण कांदा आणि टोमॅटो जो फ्राय करून घेतलाय त्याची पेस्ट केली आहे। ती पेस्ट आपण त्याच कढईमध्ये जिथे आपण भेंडी भाजलं होतं तेच तेल आपण यूज करायचं आहे। ह्याच्यामध्ये आपण थोडंसं बटर ॲड करूया। आता तेलामध्ये आपण बटर ॲड केलंय। आता याच्यामध्ये आपण पेस्ट टाकून तेल सुटेपर्यंत शिजवून घेऊ। आता इथे हे चांगलं असं फ्राय करून झालंय। आता आपण जे मसाल्याची पेस्ट बनवून घेतली होती ती आपण याच्यामध्ये मिक्स करून घेऊया। आता आपली मसाल्याची पेस्ट टोमॅटो प्युरीमध्ये मस्तपैकी एकत्र झाली आहे। आता आपल्या टेस्ट अकॉर्डिंग आता आपल्याला जसं पाणी हवंय तितकं पाणी ॲड करून जेवढी थिक ग्रेव्ही हवी आहे तेवढी ग्रेव्ही करून घेऊ आणि चवीप्रमाणे मीठ टाकून घेऊया। इथे आपला भेंडी मसाला रेडी आहे। इथे आपला भेंडी मसाला रेडी झालाय। आता आपण टेस्ट करू आणि रिव्ह्यू घेऊ। इथे आपल्याकडे परत आहेत चिन्मय जाजम, ते आपल्याला आपल्या भेंडी मसाल्याचा रिव्ह्यू देतील। आपण त्याच्यासोबत बनवलाय जीरा राईस। क्रीमी आहे, मस्त आहे, छान आहे। नवीन रेसिपीसाठी लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राइब करा।